पहिलाच स्क्वेअर चेंडू आता चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मात्र जिंकू शकत नाही धावसंगत फार पडते धावसंगत होती नाही करत आहे मॅच करतो तर सुरंडे फॉलिस्टर चालू असताना संघाची धावसंगत होती सुरेख फटकारा नक्कीच चेंडू सीमा रेखा पार इथं चौकार धावसंगत भरभरते धावसंगत होती 7 पुढील चेंडू रिव्हर्स सरकार अटेम्प्ट केला मात्र एकच या धावसंख्येवर एक फटकार क्षेत्ररक्षण चेंडू सीमा रेखा पार जातोय कॅपच्या दिशेने खेळला जातोय नक्कीच चौकार येतोय धावसंख्या चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 करतच नाही ना कोण त्याला संबंधित धावसंगत 18 आता मात्र स्क्वेअर चेंडू क्षेत्ररक्षक मात्र चांगली कामगिरी करतो संघात एक धाव मात्र धावसंगत जबरदस्त धावसंगत होती त्यानंतर फलंदाज धावची करतोय धावसंगत नक्कीच भरभरत धावसंगत होती 20 त्यानंतर सुरेख फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंतर सुरेख फटका कॅप्चर फटका 20 एक गडीच्या मोठ्या संघाची धावसंख्या 25 आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स सोडण्यात खेळला प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव जातोय सर्व दाल द्यावं ए बाबू तू काय गप्प बघतोय सुरेख फटकार प्रयत्न चांगला तर मात्र चेंडू असताना संघाची धावसंख्या मिळते एक गडीच्या मोठ्या 33 सुरेख फलंदाजी आता मात्र नक्कीच कॅप्टन दिसणे खेळला जातोय रेड बॉल एक गडीच्या मुलीचा 37 त्यानंतर सुरेख फटकार चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मात्र रोखू शकत नाही षटक देखील संपतोय धावसंख्या होती एक गडीच्या मुलीचा 38 गणेश नाईक गोलकोट या संघाला विजय होण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे गणेश नाईक गोलकोट करत असताना फलंदाज देखील तयार चेंडू फेकला जातो पहिला चेंडू फायर आणि पहिला चेंडू पॅकचा बोनस दिला जातो चेंडू सीमा रेखा सुरेख गोलंदाजी डायरेक्ट एस्टेरिक हातात जातं एस्टेरिक नंतर कोणती चूक करत नाहीये चेंडू निर्धाव जातो धावसंख्या स्थिर राहतात धावसंख्या करा बिग बात 9 त्यानंतर सुरेख फटकार कॅप्चर सर्वत्र मेडेरा त्यानंतर चेंडू समजला नाही एक धावमध्ये रोखू शकत नाही धावसंख्या मात्र भर करते धावसंख्या होती 14 त्यानंतर सुरेख फटकार कॅप्चर सर्वात केला तर नक्कीच चेंडू सीमा रेखा मारा जाते पहिले षटक प्रगती होत असताना संघाची धावसंख्या तर 18 आता मात्र षटक संपतंय पहिल्या चेंडूला पहिलाच फलंदाज बाद होतो गणेश नाईक गोलकोट संघाचा
नेमका नवीन फलंदाज धावा खर्च केला तर त्यानंतर दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. त्यानंतर सुरेख फटका तितकं क्षेत्ररक्षण एक धाव मात्र नक्कीच रोखू शकत नाही. धावसंख्या ठरते सुरेख फटकार एक त्यानंतर सुरेश चेंडू असणार आहे. धावसंख्या घरपडते. धावसंख्या उत्तर 21. त्यानंतर सुरेश चेंडू अवंतर धावसंख्येत भर. त्यानंतर सुरेश फटकार त्याच्या दिशेने केला होता आणि नक्कीच चेंडू सीमा रेखा पार जातो. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या नक्की दोन षटकाच्या संघात धावसंख्या 27. सुरेख फटका चेंडू येतो सीमेला पार इथं. त्यानंतर चेंडू निर्धार असणार आहे. धावसंख्येत 4 चेंडू आणि 8 धावांचा पल्ला करावा लागणार आहे. सुरेख फटकार तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक धावा तरी नक्कीच मिळणार आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 32. सुरेख फटकार तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 33. 2 बॉल 6. सुरेख कसा सामना. सुरेख फटकार चेंडू सीमा रेखापार जातोय. तिच्या सुरेख फलंदाजी एक बॉल 2 पॉइंट आवश्यकता असताना गोलंदाज तयार. त्याला देखील तयार. क्षेत्ररक्षण तयार. ऑल सेट ऑल राईट. चेंडू फेकला जातो. चेंडू नक्कीच टॅपच्या स्वरूपात सीमा रेखापार गणेश नाईक गौतम हा संघ